इकडे मुंबईत पदाधिकाऱ्यांना इनोव्हा गाड्या हव्यात, तर तिकडे पुण्यामध्ये नगरसेवकांना आपल्या मर्जीतीलच ठेकेदार हवेत. कारण मर्जीतील ठेकेदारांना महापालिकेचं कंत्राट मिळवून देण्यासाठी नगरसेवक विकास कामांच्या पैशांवर डल्ला मारतात. पुणे मनपातील टक्केवारीचं रेट कार्ड नेमकं कसं आहे आणि अधिकारी आणि नगरसेवकांमुळे काही ठेकेदारांचा त्रास नेमका का सहन करावा लागतोय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. नगरसेवकांना हवेत मर्जीतले ठेकेदार. पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेट कार्ड उघड. विकास कामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला. पुण्याच्या विकासाचा ठेका घेतलेल्या नगरसेवकांकडून महापालिकेत आता उघडपणे दादागिरीचा पॅटर्न राबवला जातोय. क्षेत्रीय कार्यालयातील 10 लाखांपर्यंतची कामं केवळ आपल्याच बगलबच्च्यांना मिळावीत यासाठी म्हणून स्पर्धेत असलेल्या इतर ठेकेदारांना निविदा मागे घेण्यासाठी थेट धमक्या देण्यापर्यंत या नगरसेवकांची मजल पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेत निविदा प्रक्रियेचा अक्षरशः बाजार मांडला गेलाय. बाजार. पुणे महापालिकेचं 2026-27 या वर्षाचं एकूण बजेट 13,995 कोटी आहे. अर्थसंकल्पात नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी स यादीच्या माध्यमातून निधी दिला जातो, ज्यावर पूर्णपणे नगरसेवकांचं नियंत्रण असतं. मात्र हक्काच्या स यादीतील कामानंतर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 10 लाखांपर्यंतच्या छोट्या निविदांवरही नगरसेवकांचा डोळा आहे. सध्या सिंहगड क्षेत्रीय कार्यालयानं सांडपाणी, पावसाळी गटार दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे $2.25 कोटी 14 निविदा काढल्या. नियमानुसार अ पाकिट उघडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खर्चाविषयी ब पाकिट उघडणं बंधनकारक असतं. मात्र गेल्या 9 दिवसांपासून प्रशासनानं या निविदा उघडलेल्या नाहीयेत. मर्जीतील ठेकेदाराला कामं मिळवून देण्यासाठी नगरसेवक स्पर्धेतल्या ठेकेदारांना धमक्या देत असल्याचंही समोर आलंय. एकीकडे मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नगरसेवकांनी रेड कार्पेट टाकलेलं असून दुसरीकडे निविदा न काढता नगरसेवकांनी कामाचा सपाटा लावलाय. त्यामुळे महापालिकेच्या कामातील सावळा गोंधळ कायम आहे. महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील संगनमतानं कसा मलिदा खाल्ला जातोय तेही पाहूया. ठेकेदाराला काम मिळवून दिल्याबद्दल काही नगरसेवक 10% ते 15% कमिशन घेतात. त्यात ब पाकिट उघडण्यासाठी आणि काम मंजूर करून बिल पास करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी 5% ते 10% हिस्सा घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ठेकेदारांना फक्त 15 ते 20%च नफा मिळतो आणि प्रत्यक्ष कामावर 50 ते 60%च खर्च होत असल्यामुळे कामं निकृष्ट दर्जाची केली जातात. नगरसेवकांना होण्यापेक्षा प्रत्यक्षात जे बगल बच्चे आहेत ते त्याच्यामध्ये हे करतात, हस्तक्षेप करतात आणि पैसे मागतात. हे असं वारंवार दिसून आलेले. साधारण 75,000 ते लाख रुपये घेतले जातात 10 लाखाच्या कामाला. वाटप जे असतं टेंडरच्या प्रक्रियेमध्ये ते साधारण 30 ते 35% वाटप होतं एकंदरीत. त्यात सर्वच जण आहेत. त्यामध्ये अधिकारी आहेत, संबंधित कोण सभासद असतील, त्यांचे बगल बच्चे असतील. सामान्य पुणेकरांच्या करावर भाजपचेच नगरसेवक डल्ला मारतायत असा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय. भाजपनं मात्र आरोप फेटाळून लावलेत. पुणेकरांनी खूप विश्वासाने भाजपला सत्ता दिली होती. दुर्दैवाने एक लुटारूंची टोळी महापालिकेत आलेली आहे. या ठिकाणी काम न करता नगरसेवकाला 20% दिलं तर बिलं निघतात, ही आजची अशी पद्धत आहे. नगरसेवकाच्याच नातेवाईकांनी, भावांनी, मित्रांनी, कार्यकर्त्यांनी टेंडर भरायचे. जर एखाद्या वॉर्ड ऑफिसमध्ये जो रेग्युलर ठेकेदार आहे, जो 30-40 वर्ष या महापालिकेची सेवा करतोय, त्यांनी टेंडर भरलं तर त्याला धमकीच्या फोन जातात की बाबा तुम्ही टेंडर भरायचं नाही. आणि भरलं तर मात्र त्या ठिकाणी पुन्हा वॉर्ड ऑफिसरला धमकी जाते की तुझं टेंडर पॅकेट ओपन केलं तर तुझ्याकडे बघून घेऊ. अशा प्रकारचे एक माफिया राज पुण्यामध्ये आले. मुळात मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात असं असण्याचं काही कारण नाही. ही एक पारदर्शी पद्धत असते, टेंडर सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये निविदा मागवल्या जातात आणि योग्य त्याच्यामध्ये बसणाऱ्या संस्थेला ते काम दिलं जातं. महानगरपालिकेच्या प्रत्येक कामामध्ये लक्ष घालणं किंवा प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने कसं होईल, लोक उपयोगी कसं होईल हे करून घेण्याची जबाबदारी ही निश्चित नगरसेवकाची असते. पण आपण ज्या पद्धतीने सांगताय, मला असं वाटतं की असं कुठेही होणार नाही. महानगरपालिका प्रशासन योग्य त्या पद्धतीने
या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करत असतो. एकीकडे शहराच्या विकासासाठी करोडो रुपयांची तरतूद केली जाते, मात्र दुसऱ्या बाजूला पुणेकरांच्या कराचे पैसे टक्केवारी घेणाऱ्या नगरसेवकांच्या घशात जात आहेत. त्यामुळे याचा परिणाम थेट कामाच्या दर्जावरही दिसू लागलाय. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी आणि टक्केवारी घेणाऱ्या नगरसेवकांची भ्रष्ट युती कुठेतरी तुटण्याची गरज आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाईची गरज आता उभी राहिली आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.